नमस्कार. रयतेचे दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण चला जाणूया नदीला या अभियानाविषयी जाणून घेतलं होतं आणि या अभियानाअंतर्गत नांदेडची जी मन्याड नावाची नदी आहे ना, त्या नदीचं नेमकं पुनरुज्जीवन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे किंवा तिथे काय समस्या होत्या, अडचणी होत्या, याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. आणि त्यातूनच आपलं नेमकं वाळूचं धोरण काय आहे किंवा वाळूचं मूल्य काय आहे याविषयीची खूप छान माहिती आपल्याला मिळाली, जी अनेकांना खूप आवडली. अशाच प्रकारची जर का वेगवेगळ्या विषयांवरची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आपला आजचा विषय पुण्याचा आहे. पुण्याच्या ब्रँडिंगविषयी. ब्रँडिंग आणि पुण्याचं मंडळी, आपल्या पुण्याची भाषा असेल, वृत्ती असेल, पाणी असेल, हवा असेल, या सगळ्या गोष्टी जगभर प्रसिद्ध आहेतच. अर्थात हे आम्हा पुणेकरांचं म्हणणं आहे, पण तरीही पुण्याचं ब्रँडिंग कशाला? आणि म्हणूनच मंडळी, पेन्शनरांचं गावपासून विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, IT हब इत्यादी विविध अंगाने पुण्याची ओळख दिवसेंदिवस वाढते. त्यातूनच जगभरातून लोक पुण्यात राहायला येत आहे. पुण्याची साधन संपत्ती वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पुरेशी आहे का, हा प्रश्न येणाऱ्याला पडत नाही, इथे राहणाऱ्याला पडत नाही आणि यंत्रणेला तर कुठलेच प्रश्न पडत नाही. त्यातूनच भरमसाठ लोकसंख्या पुण्यात आढळते. त्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत. पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. त्यातही गंमत म्हणजे धरणात पाणी नाही आहे म्हणून नळाने आणि अगदी कमी प्रमाणामध्ये पाणी देण्यात येते, पण टँकर भरण्यासाठी यंत्रणेकडे मात्र मुबलक पाणी आहे. पाणी नाही, टँकर घ्या. टँकरचे दर निश्चित केलेले आहेत, पण त्या दरानं किंवा फुकट टँकर मिळतच नाही. तुम्ही टँकरने पाणी पुरवठा करताय ना, मग तेच पाणी नळाने द्या की. त्यासाठी आम्ही नागरिक पाणीपट्टी भरत आहोत ना. आणि पाणी कमी आहे असं असलं तरीही सध्या नदीतून विसर्गही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकंदर काय, सगळीकडे अव्यवस्था आहे. अशीच अव्यवस्था रस्ते, वाहतूक, वीज पुरवठा, इंधन, दूध, दुभत, भाज्या, धान्य सगळ्यात आहे. प्रचंड गलबलाट आहे, बिघडलेली हवा, प्रदूषित नद्या, ओढे, गढूळ पाणी, खड्ड्यांचे रस्ते, प्रचंड रहदारी, उंच उंच इमारती, किती आणि काय काय सांगायचं. थोडक्यात मंडळी, आपलं हे जे पुणे शहर आहे ना, हे फुटलेलं आहे. पण तरीही पुण्याचं आजही ब्रँडिंग करावं असं काहींना वाटतंय. पण आता हे ब्रँडिंग कशाला? नवीन उद्योगधंद्यांसाठी, नवीन गुंतवणूकदार यावेत म्हणून, की अजून लोकसंख्या यावी म्हणून? कशाला हवंय हे ब्रँडिंग? होईल मला असं वाटतं. आज नाही, पण एक 5-7 वर्षानंतर हे जगभरामध्ये पुणे सायकल ग्रँड टूर हे ब्रँडिंग होऊ शकतं. गणेश फेस्टिवलचा पुणे फेस्टिवल झाला, जगभरात गेला. नंतर मोहन आगाशेने आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल चालू केला, तो आज जगामध्ये आहे ना. असा उद्देश असतो खरं म्हणजे ब्रँडिंगचा. आत्ताची परिस्थिती अशी आहे की इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे IT जवळपास पुण्यातनं गेलं. पण ब्रँडिंगचा फायदा होईल, पण नाही झाला तरी पुणेकरांना चांगले रस्ते मिळतील. ऐकलत ना मंडळी, पुण्याचं ब्रँडिंग झालं ना तर निदान रस्ते तरी चांगले मिळतील असं यांचं म्हणणं आहे. पण मंडळी, यंत्रणेने जर का मनात आणलं ना तर पुण्यातले यच्चयावत रस्ते ते चांगले करू शकतात. आणि हे घडलंय. पुण्यातले सगळे रस्ते नाही, पण काही रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहेत. कधी? मागच्या वर्षी पुण्यामध्ये जेव्हा ग्रँड सायकल टूर झाली होती ना, तेव्हा. ही भारताची पहिली UCI म्हणजेच युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सायकलिंग शर्यत होती, जी 19 ते 23 जानेवारी 2026 मध्ये पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती.
त्यात 35 देशातले 160हून स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यात न्यूझीलंडच्या ल्यूक मुडगवे यानं येलो जर्सी आणि एकूण विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा LA 2028 ऑलिम्पिक्ससाठी पात्रतेचं रँकिंग गुण मिळवून देणारी स्पर्धा होती आणि आता 2027मध्येही अशीच रेस भरवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जागरूक पुणेकर नागरिक नगरसेवकांनी काही आक्षेप घेतले आहेत, काही सुधारणा सुचवल्या आहेत. त्या समस्त पुणेकरांनी समजून घेतल्याच पाहिजेत. पुणे ग्रँड सायकल टूर, त्याला पुणे ग्रँड सायकल टूर म्हणायचं का बजाज पुणे ग्रँड टूर म्हणायचं? कारण का मागच्या वेळेला पुणे ग्रँड सायकल टूर होणार म्हणून पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PWD यांनी खर्च केले आणि शेवटच्या मिनिटाला काहीतरी बजाजने त्याला स्पॉन्सरशिप दिली, त्यामुळे बजाजचं नाव झालं. आता पुण्याचं नाव बजाजच्या पेक्षा खूप मोठं आहे हो. पुण्याच्या म्हणजे त्याची खूप मोठी परंपरा आहे. एक 25-50 कोटी रुपये दिले म्हणून पुणे बजाज अशी टूर झाली. यावेळेला माझं असं म्हणणंच आहे, मी महानगरपालिकेला सांगितलं आहे पुणे बजाज किंवा पुणे जो कोण स्पॉन्सर देणार आहे, अदानी असेल, अंबानी असेल, कोणी असेल, पुणे हे महत्त्वाचं आहे. कारण काय आपण हे पुण्यासाठी करतो आहे, पुण्याचं ब्रँडिंग होण्यासाठी करतो आहे. याच्यामध्ये बजाजचं ब्रँडिंग त्यांनी केलं, बजाज पुणे. म्हणजेच ह्या वेळेला ब्रँडिंग पुण्याचंच व्हायला पाहिजे, प्रायोजकाचं नाही, अशी यांची मागणी आहे. मागच्या वेळेला पुणे महानगरपालिकेने 145 कोटी रुपये खर्च केले. पिंपरी चिंचवडचा आकडा माझ्याकडे नाही, पण यांनी PWDने काहीतरी 200-225 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे एक 500-550 कोटी रुपये खर्च झाले असतील या सगळ्या याच्यामध्ये टूरवर. आता कामाची गुणवत्ता काय आहे ते खरं म्हणजे आता ज्यासाठी तो वेगळा मुद्दा. मग आता 500 कोटी आपल्या सरकारी हां नागरिकांचे गेले, सरकारी पातळीवर नाही, आपल्या नागरिकांचे गेले. आणि बजाजचे किती गेले? 25 कोटी गेले असतील. म्हणून तुमचा मुद्दा जो रास्ते की त्यांचं म्हणजे पुण्याचं ब्रँडिंग नाही, त्यांनी 500 कोटी दिले तरी पुण्याचं ब्रँडिंग पहिलं व्हायला पाहिजे. नाही खरं म्हणजे मलाही ते कळालं नाही. कारण का ही कलेक्टर आपले जे जितेंद्र डुडी आहेत त्यांच्या संकल्पनेतनं ही कल्पना आली. मागच्या वेळेला तर त्यांनी इतक्या शेवटच्या मिनिटाला सांगितलं की आम्हाला 7 दिवसाची टेंडर फ्लोट करावी लागली आणि 7 दिवसाच्या टेंडरमध्ये आणि त्यावेळेला आम्ही विचारलं की तुमचा रूट काय, हे काय, त्यावेळेला सांगता आलं नाही. खूप घाई गडबडीमध्ये 2026च्या रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. रस्ते हे टूरसाठी 4 तास, 8 तास, 12 तास वापरता येतील, पण बाकीच्या वेळात हा रस्ता पुणेकरांना वापरता येतो. त्यामुळे तो दर्जेदारच केला पाहिजे ही माझ्या. आणि जे करायचं ते ट्रान्सपरंट केलं पाहिजे. त्यांनी 2-4 कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवतात आणि त्या 2-4 कॉन्ट्रॅक्टरना काम मिळेल अशा पद्धतीचं सगळं ते मॅनेज करतात. पुणे महानगरपालिकेत मागच्या वरचा अनुभव आणि स्पष्ट करून सांगू शकतो हो म्हणजे काय एक तो मागच्या वेळी त्यांनी असा एक हे टाकला क्लॉज, काहीतरी त्यांचं M15चा प्लॅन्ट असला पाहिजे असं काहीतरी त्यांनी हे टाकला. ज्यांच्या मालकीचा आहे त्यांनीच अर्ज करायचा. त्याप्रमाणे एक कन्स्ट्रक्शन त्याच्या मालकीचा नव्हता, त्यांनी कुणाचा तरी विकत घेतला असं दाखवलं. विकत घेतला तर कायदेशीर कागदोपत्री व्यवहार तो रजिस्टर व्हायला पाहिजे, सरकारची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे. मी कागद मागितली, देता नाही आली. त्यांना काम द्यायचं म्हणून त्यांनी हे केलं काय की प्रत्येकाच्या मालकीचं पाहिजे. ते पूर्णपणाने मागच्या वेळेला आणि मुदत कमी होती, 7 दिवसाची होती. 7 दिवसामध्ये माणसं डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय टेंडर प्रोसेस होत नाही. मी महानगरपालिकेमध्ये 15 वर्ष म्हणून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे की 15 दिवसामध्ये हा सेटअप उभाच राहू शकत नाही. आधी पूर्ण नियोजन केलं आणि नियोजन केल्यानंतर मग त्यांनी हे केलं. आणि म्हणूनच ह्या वर्षीच्या रेससाठीचं जे नियोजन आहे ना ते पारदर्शक पद्धतीने करावं अशी यांची मागणी आहे. त्यामुळे या वेळेला कसं आहे, निदान एक 4-5 महिने तरी हातामध्ये आहेत आणि महानगरपालिका काहीतरी 167 कोटी रुपये खर्च करणार आहे. मागच्या वेळी 145 केले, म्हणजे एकंदर 312 कोटी रुपये आपण पुणे ग्रँड सायकल टूरसाठी खर्च करायचं पुणेकरांच्या करातनं, असा ती संकल्पना आहे. माझा ग्रँड टूरला विरोध नाही आहे. त्या कल्पनेतनं जे रस्ते होणार आहेत ते कायमचे, म्हणजे सायकलवाले 1-2 तास वापरतील, 4 तास वापरतील, पण त्या रस्त्यांचा वापर पुणेकरांना होणार आहे का
आणि मागच्या वर्षी 145 कोटी खर्च झाले, ते 145 कोटी खर्च झालेल्या रस्त्यांची आजची स्थिती काय, या संदर्भामध्ये महानगरपालिकेने संकेतस्थळावर, कोणाला इंडिव्हिज्युअल देऊ नका, त्यांच्या संकेतस्थळावर टाकलं पाहिजे की हे रस्ते केले होते त्याची ही परिस्थिती, आम्ही सरफेसिंग केलं होतं त्याची ही परिस्थिती, आम्ही ड्रेनेज रस्त्याच्या लेवलला आणलं त्याची ही परिस्थिती, जे रंगाचे पट्टे लावले होते त्याची परिस्थिती ही आहे. 145 कोटी ही छोटी अमाऊंट नाही आहे. या वर्षीच्या रेससाठी जे एस्टिमेट आहे ना, त्याबाबत नेमक्या काय काय प्रक्रिया केलेल्या आहेत तेही समजून घेणं आवश्यक आहे. नाही, कलेक्टरचं नाही, महानगरपालिकेने त्यावेळेला प्रशासक राज होतं, त्यामुळे आयुक्तांच्याकडे सगळे अधिकार होते, स्थायी समितीचे होते, मुख्य सभेचे होते, आणि जे ज्या समित्या आहेत महानगरपालिकेत त्याचे अधिकार आयुक्तांच्याकडे होते, त्यामुळे आयुक्तांनी ते अधिकार वापरले. यावेळेला लोकनियुक्त सदस्य आहेत, स्टँडिंग कमिटी आहे, आता प्रोसेसमध्ये सगळं स्टँडिंग कमिटीकडे जावं लागेल, मुख्य सभेकडे जावं लागेल आणि मग त्याला टेंडरला मान्यता मिळेल. पण बेसिकली 167 कोटीची इस्टिमेट टेंडर तुम्ही फ्लोट करण्यासाठी जे इस्टिमेट कमिटीमधने मान्यता घेतली त्याला एक अतिरिक्त आयुक्त दर्जाचा अधिकारी असतो. त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला ऑफिशियली कन्व्हे केला आहे का की यावर्षी या रूटने आम्ही चाललो आहे. तर माझी जी माहिती आहे महानगरपालिकेतली त्याप्रमाणे त्याने ते रूट त्यांना अद्याप कन्व्हे केलेला नाही. डेट साधारणतः जानेवारीमध्ये होती, इनफ टाईम आहे आपल्याला. मंडळी, मागच्या वर्षीच्या रेससाठी पुणे महानगरपालिकेअंतर्गत 34 ते 35 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले होते. मग तेच रस्ते ह्या वर्षी पुन्हा एकदा सरफेसिंग करण्याची गरज आहे का? तुम्ही त्या सांगितलं 1674 का 1678 आम्हाला चेंबर्सवरती उचलायचे आहेत, मग इतके वर्ष उचलले नाहीत का? मागच्या वर्षीचा जो रस्ता आहे तो साधारणतः याच्यामध्ये 34-35 किलोमीटर आहे, मग त्याला सरफेसिंग करण्याची का गरज आहे? का मागच्या वर्षीच केलं आहे. डिफेक्ट लायबिलिटी आहे ती 10 वर्षाची आहे, मग तुम्ही परत त्याचं टेंडर काढणार का? सरफेसिंगसाठी 40 कोटीची तरतूद तुम्ही करताय, मग ती करण्याची गरज आहे का? हे अनेक प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये माझी म्हणणं आहे की तुम्ही जे काही करणार आहात ना ते महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर टाका ना. अडचण काय त्याच्यामध्ये की कलेक्टर साहेब याच्यामध्ये पुढाकार घेतात. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की या पिंपरी चिंचवड PMRDA, पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या PWDच्या या भागातनंही जाणार आहे. त्याचे रस्ते मग मागच्या वर्षीचे किती रस्ते याच्यामध्ये येतात या संदर्भामध्ये खरं म्हणजे एक सुस्पष्ट डॉक्युमेंटेशन होणं आवश्यक आहे की बाबा हे मागच्या वर्षीचे रस्ते आहेत, त्यामुळे यावर्षी करायची गरज नाही. या वर्षीचे हे रस्ते आहेत, या रस्त्यांची ही परिस्थिती आहे, या रस्त्यावर या परिस्थितीमध्ये आपल्याला एवढं काम करावं लागणार आहे. त्यांनी काय केलं तर मागच्या वर्षी रस्ता खणणे, ओव्हरसाईज मेटल टाकणे, मुरूम टाकणे. मी जेव्हा आयुक्तांना भेटलो आणि अतिशय चांगले आयुक्त पुणे महानगरपालिकेला आहेत, त्यांना म्हणलो साहेब हे करूच शकत नाही आपण, तुम्ही इस्टिमेटला घेतलं आहे. मग ते म्हणले की जेवढं काम केलं जाईल, कारण का तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर डांबर कसं टाकणार? अनेक रस्ते असं आहे ना, मागच्या वेळी टाकलं ना, म्हणलं ते टिकणार का? हो, रस्त्यांच्या कामासाठी 10 वर्षाची डिफेक्ट लायबिलिटी असते, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. पण मंडळी, आपण काय बघतो, रस्ते वारंवार केले जातात, फुटपाथ वारंवार केले जातात. पुण्यामध्ये तर हे सर्रास चाललंय. हां, तर फुटपाथसाठी म्हणजे आता सांगायचं तर 75 कोटी रुपयाचे फुटपाथ आत्ता केले ही बॉडी येण्याच्या आधी, टेंडर न काढता. कुठले केले ते आता कुठले केले त्याची यादी सोमवारी मागणार आहे मी त्यांना. 75 कोटी रुपयाचे टेंडर न काढता MMC ॲक्ट कलम 522 हे ज्या कलमामध्ये टेंडर मागवण्याची प्रोव्हिजन नाही आहे, त्याच्यामध्ये हे बसत नाही. ते मॅन्युफॅक्चर कंपनीकडनं जर तुम्हाला काही गोष्टी घ्यायची असतील, म्हणजे मला समजा आयुक्तांना गाडी घ्यायची आहे, महापौरांना गाडी घ्यायची आहे, ती इनोवा घ्यायची आहे, तर इनोवा उत्पादक कंपनी आहे त्यांच्याकडनं मला गाडी टेंडर न काढता, कारण का त्यांचे रेट ठरलेले असतात. अशी प्रोव्हिजन आहे. यांनी काय केलं की 5 हे केले, 5 पॅकेज केली आणि 15 कोटीची 5 पॅकेज करून टेंडर न काढता स्वतःच्या जवळच्या कॉन्ट्रॅक्टरना फुटपाथ करायची कामं दिली. जर 75 कोटी रुपये आत्ता तुम्ही 4 महिने पण झाले नाही तुम्ही खर्च केले, मग आता परत 13 कोटी रुपये कशासाठी करताय? कुठले पकडताय तुम्ही?
निधी आला की डांबराचा थर पसरायचा. आता 5-7 वर्ष तर काही नव्हतं. नंतर साधारणतः निधी आला की लोकप्रतिनिधी काय करतात, डांबराचा वरचा थर मारतात. त्यामुळे आता इकडचे लोकप्रतिनिधी फार चिडले होते, कारण का आमच्या सोसायटीतही पाणी येतं. मी नगरसेवक असताना काय करायचो की एक 5-7 वर्षानंतर रस्ता खणायचो पूर्ण. रस्ता खणून मग त्याच्यामध्ये ओव्हरसाईज मेटल सगळी प्रोसेस, म्हणजे त्या रस्त्याची उंची वाढत नाही. तो जर प्लीनच्या पेक्षा वरती गेला तर तुमच्या सोसायटीमध्ये पाणी येणारच नाही. आणि गावठाणामध्ये गावामध्ये जुन्या काळामध्ये आमच्या काळामध्ये जे नगरसेवक होते साधारणतः 5-10 वर्षानंतर रस्ते खणायचे सगळे आणि खणून रस्ते करायचे. आता काय आले पैसे टाक डांबर, आले पैसे टाक डांबर, असं आत्ताचं धोरण आहे. पैसे खर्च व्हायला पाहिजेत, होत आहेत ना, पण त्याच्यावर प्रशासनाचाही कंट्रोल नाही. आमच्या वेळात अधिकारी असे होते की ते सांगायचे नाही हो करता येणारे काम. मुळात रस्ते दुरुस्तीबाबत पुणे महानगरपालिकेनं श्वेतपत्रिका काढावी अशी यांची मागणी आहे. PWDच्या हद्दीमधनं 592.19 किलोमीटर जाणार ही स्पर्धा, आणि त्यासाठीचा खर्च त्यांनी सांगितला आहे 294 कोटी रुपये. म्हणजे याचा अर्थ 1,03,00,000 रुपये त्यांच्या 1 किलोमीटरमध्ये सायकल टूरसाठी रस्ता करण्यासाठी लागणार आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो साधारणतः 135 किलोमीटर जाणार आहे. 135 कोटी रुपये लागण्याची आवश्यकता नाही आहे, कारण का आपल्या इथं बेसिकली ऑलरेडी रस्ते झालेले आहेत सरफेसिंग. म्हणजे हे जे ते आत्ता 167 कोटीचं टेंडर काढत आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 40-42 कोटीमध्ये पुण्यातले हे रस्ते नीट होऊ शकतात. याचं कारण असं आहे की G20 पुण्यामध्ये ज्या वेळेला झाली त्यावेळेला 250 कोटी रुपयाचं टेंडर काढून पुण्यातले सगळे रस्ते नीट केले. मग ते कुठले रस्ते, आता माझ्या दृष्टीने काय आहे की G20मध्ये खर्च केलेले 250 कोटी, त्याच्यानंतर 75 कोटी रुपये डांबरासाठी केलेले, आपलं फुटपाथसाठी केलेले खर्च, मागच्या वर्षी केलेले 145 कोटी, दरवर्षी 40 कोटी रुपये रस्ते दुरुस्तीसाठी करतात ते, असे एक 800-900 कोटी रुपये गेल्या 2 वर्षामध्ये कुठं कुठं खर्च झाले आणि त्याची परिस्थिती काय, या संदर्भामध्ये एक व्हाईट पेपर खरं म्हणजे प्रशासनाने केला पाहिजे. मंडळी, अशा स्पर्धांसाठी हे जे रस्ते तयार केले जातात ना, त्यांची तपासणी ज्या परदेशस्थ आयोजक संस्था असतात त्या करत नाहीत का, हाही प्रश्न पडतो ना. आता त्यांच्यामध्ये पण मला असं वाटतं 2-3 संघटना आहेत, एक संघटना अशी काय त्यांच्यात पण एकमत आहे असं मला वाटत नाही. पण कसं आहे की प्रत्येक IAS अधिकाऱ्याला आपण काहीतरी केलं आहे आपल्या कारकिर्दीमध्ये असं एक दाखवायचं असतं आणि करायचंही असतं, म्हणजे प्रामाणिक इच्छाही असते. या रेस विषयीची संपूर्ण माहिती, नकाशे, अहवाल जे काय आहे ना ते प्रशासनानं प्रसिद्ध करावेत अशी मागणी आहे. पहिल्यांदी प्रशासनाने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधनं जिथनं ही सायकल टूर जाते त्याचा नकाशा प्रसिद्ध केला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी, माननीय महापौरांनी, माननीय स्थायी समितीच्या अध्यक्षांनी, नंतर सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांनी या संपूर्ण रस्त्याची पाहणी प्रत्यक्ष केली पाहिजे. प्रशासनाने दिलेलं टेंडरचं डॉक्युमेंट हे हातात घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर फिरलं पाहिजे की बाबा याची गरज या ठिकाणी आहे का. नसेल तर प्रशासनाला सांगितलं पाहिजे की हे ॲटम कमी करा आणि त्या टेंडर रिवाईज करा. हे आता लोकशाहीमध्ये आपण ज्यांना निवडून दिलं आहे अशा लोकप्रतिनिधींनी हे केलं पाहिजे. आणि जर ते करणार नसतील तर NGOज आहेत पुण्यामध्ये, अनेक PWDचे निवृत्त चीफ इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, AC आहेत, त्या सगळ्या लोकांना एकत्र करून आम्ही त्याची पाहणी करणार. थोडक्यात पुणेकरांना चांगले रस्ते मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा भरवण्याची वेळ आली आहे. की ठीक आहे, या निमित्ताने मी काय विचार करतो आहे की 4 तास 8 तास सायकल स्वारांसाठी आणि उरलेले पुणेकरांसाठी हे रस्ते वापरता येईल. आजही बघा तुम्ही अनेक रस्त्यांवर ड्रेनेज खाली आहे, त्यामुळे खड्ड्यातनं आपण असं जातो, तर ते समपातळीवर तरी येतील. या निमित्ताने मी पॉझिटिव्ह विचार करतो. पैसे खर्च कराच तुम्ही, प्रश्न पण ते सत्कारणी लागले पाहिजे, ट्रान्सपरंट असले पाहिजेत आणि जे आवश्यक आहे तेच केलं पाहिजे. आपल्या शहरासाठी नेमकं आपल्याला काय हवंय, काय नकोय
एक नागरिक म्हणून सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे का नाही? आपल्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे. म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देता. तुमचे अधिकार, निर्णयाचे अधिकार तुम्ही लोकप्रतिनिधींकडे देता. लोकप्रतिनिधी निर्णय करतात. त्यामुळे आता जर स्टँडिंग कमिटीने या टेंडरला मान्यता दिली तर लोकांची मान्यता आहे असंच गृहीत धरावं लागेल. आपण काय रेफरंडमसाठी जात नाही प्रत्येक ठिकाणी की बाबा लोकांचं काय मत आहे. लोकांचं मत म्हणजे त्यांनी निवडून दिलेल्या जनतेचं मत. शेवटी काय, प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढणं एवढंच आपल्या हातात आहे. पुण्याचं नाव होण्यासाठी आणि पुणेकरांचे कष्टाचे पैसे सत्कारणी लागण्यासाठी आपण डोळ्यात तेल घालून या ग्रँड टूरच्या टेंडर प्रक्रियेकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही तर देणार आहोत. आपल्यापैकी अनेक जण इंजिनिअरिंग विषयामधले तज्ज्ञ आहेत. तुम्ही देखील आम्हाला जॉईन व्हा आणि पुणेकरांचा एक धाक, नैतिक धाक आणि कायदेशीर देखील आपली जरब बसली तर मला असं वाटतं की आपले पैसे सत्कारणी लागतील. पुण्याचं नाव होईल. 8 तास सायकल स्वार वापरतील आणि उरलेले 365 दिवस आपण ते रस्ते वापरू, असे रस्ते करू. हे सगळं असलं ना तरीही मंडळी, आपल्या पुण्यामध्ये भरवलेली पहिली पुणे ग्रँड सायकल टूर यशस्वी झाली. नागरिकांनीही तिला प्रचंड प्रतिसाद दिला. अल्प काळासाठी का होईना आपण साऱ्या पुणेकरांनी गुळगुळीत खड्डे विरहित रस्ते बघितले आणि वापरले सुद्धा. थोडक्यात इतक्या अव्यवस्थेमध्येही जर का यंत्रणेनी मनावर घेतलं ना तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा ते आपल्याला पुरवू शकतात. मग या सगळ्या नागरी सुविधा आहेत ना, त्याचं सुख आपल्याला कायम का नाही मिळत? वास्तविक या साऱ्या सुखांसाठी आपण कररूपाने निधीही देत असतो. त्याचं नेमकं काय होतं हे आता आपण सगळ्यांनी बघण्याची गरज आहे. आपण जागृत होण्याचीही गरज आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. मंडळी, रयतेचा दरबारमध्ये 500च्या वर एपिसोड झालेले आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. janatadarbar.zd असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा आनंद तुम्ही जरूर घ्या. मंडळी, रयतेचे दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे यापुढे आपण यूट्यूबवरतीच बघणार आहोत. त्यासाठी janatadarbar.zd किंवा आमचं हे यूट्यूब चॅनल आहे ना, हे तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. लाईक केलं तर आनंदच आहे. आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. मात्र त्यासाठी ही माहिती आपण सर्वांपर्यंत नक्कीच पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.